शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नमस्कार, मी सायली देशपांडे। आता आपण जो श्लोक ऐकलात तो विष्णू सहस्त्रनामातील होता। विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तरी काय, तर भगवान विष्णूची सहस्त्रनामावली असलेलं स्तोत्र। श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचदा अभिषेकाच्या प्रसंगी या सहस्त्रनामावलीचं उच्चारण करून तुलसी दल भगवान श्रीकृष्णाला अर्पण आपण करतो। पण या सहस्त्रनामांमागची भूमिका तरी काय, त्या प्रत्येक नामाचा अर्थ तरी काय, हे तितकंच उत्सुकतेचं आहे। आता जो आपण श्लोक ऐकलात त्याच्या अर्थाकडे आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या देवतेच्या नावाने ही सहस्त्रनामावली आहे त्या देवतेचं आधी स्वरूप वर्णन या श्लोकामध्ये केलेलं दिसतं। उदाहरणार्थ, शुक्लांबरधरं विष्णू म्हणजे ज्याने शुभ्र वस्त्र परिधान केले आहेत असा। शशिवर्णम चतुर्भुजम, शशी या शब्दाचा अर्थ होतो चंद्र। शशिवर्णम चंद्राप्रमाणे ज्याची कांती आहे असा, आणि जो चतुर्भुज आहे असा। प्रसन्न वदनम ध्यायेत, आणि त्याचे मुख कसे आहे, त्याचे वदन कसे आहे, तर प्रसन्न आहेत अशा त्या प्रसन्न मुख असणाऱ्या आणि शुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या, चतुर्भुज असणाऱ्या, चंद्राप्रमाणे कांती असणाऱ्या भगवान विष्णूने आमच्या सगळ्या विघ्नांची शांती करावी ही आराधना या सहस्त्रनामावलीच्या सुरुवातीलाच केलेली दिसून येते। आणि नंतर व्यासांच्या अनुषंगाने सुद्धा एक श्लोक आपल्याला आलेला दिसतो। तो कसा आहे, व्यासाय विष्णुरूपाय। व्यास जे आहेत महर्षी वेदव्यास, ज्यांना आपण कृष्णद्वैपायन या नावाने ओळखतो, हे व्यास विष्णू स्वरूप आहे। व्यासरूपाय विष्णवे, आणि जणू काही विष्णूचं सगळं स्वरूपच त्यांच्या ठाई आपल्याला प्रतिबिंबित झालेलं दिसतं। अशा त्या ब्रह्मनिधये, ब्रह्म ज्ञानाचा निधी असलेल्या त्या व्यासांना वंदन सुद्धा या सहस्त्रनामावलीच्या सुरुवातीला केलेलं दिसून येतं। हे उदाहरण म्हणून आपण 2 श्लोक बघितले, पण संपूर्ण सहस्त्रनामावलीत अशाच वेगवेगळ्या नावांचा आविष्कार, वेगवेगळ्या नावांचं एक वेगळा अर्थ आपल्याला कळायला मदत होते। तेव्हा या विष्णू सहस्त्रनामाचा अभ्यास वर्ग सुद्धा आपण घेणार आहोत। ज्यांना या सहस्त्रनामावलीमध्ये इच्छा असेल, अर्थ जाणून घेण्याची जिज्ञासा असेल, त्यांनी नक्कीच हा वर्ग जॉईन करा। धन्यवाद।